प्लीज, प्लीज, प्लीज तुम्हाला ना माझी आज एक रिक्वेस्ट आहे. आता रिक्वेस्ट कोणती आहे हे ऐकण्यासाठी मात्र तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. हाय, हॅलो, नमस्कार. मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या एका मिनी व्लॉगमध्ये. तुम्ही बघू शकता एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये भरपूर सारं तेल टाकले. तेल गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये जिरं टाकले आणि लसूण आणि मिरचीचा जो काही ठेचा होता तो यामध्ये टाकलेला आहे. तेल इतकं कडकडीत गरम झालं होतं की जे काही लसणाचा आणि मिरचीचा ठेचा टाकला तो लगेच असा ब्राउनिश रंगाचा झाला. त्यामध्ये 2 टमाटर जे आहेत ते मी यामध्ये ॲड केलेले आहेत. पण मला असं वाटलं की टमाटर कमी पडतात की काय, म्हणून अजून एक टमाटर मी त्यामध्ये कट करून टाकलेला आहे. आता टमाटर ॲड केलं म्हटल्याच्या नंतर मिरची पण जी काही होती माझ्याजवळ वाटलेली ती संपूर्ण मिरची यामध्ये मी टाकलेली आहे, कारण मिरची जी आहे ती जास्त तिखट मिरच्या नव्हत्या त्यामुळे. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकलं. मीठ टाकल्याच्यानंतर ते थोडं वेळ फ्राय होऊ दिलं. म्हणजे मीठ टाकल्याच्यानंतर लगेच टमाटर जे आहेत ते मॅश होतात. भरपूर सारी कट केलेली कोथिंबीर मी यामध्ये टाकली. तुम्ही बघू शकता किती गावरान पद्धतीचं हे फोडणी दिसत आहे. हे तुम्ही भाकरी सोबत पण खाऊ शकता, इव्हन चपाती सोबत पण खाऊ शकता. पण इथे माझी सगळी भाजीसाठीची तयारी होती. त्याचमुळे इथे फोडणी तयार करून घेतली होती. छान असं तेलामध्ये थोडा वेळ 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं आणि परतून घेतल्याच्यानंतर वांगे जे आहेत ते पातळ काप चिरून घेतले होते मी. चिरून घेतल्याच्यानंतर मिठाच्या पाण्यात 2 ते 3 मिनिटं ठेवले होते. त्यानंतर सगळं काळं पाणी निघाल्याच्यानंतर स्वच्छ वांगे निघलेले यामध्ये मी टाकलेले आहेत. आता हे वांगे पहिल्यांदा टाकायचे, कारण की पहिल्यांदा ते थोडे फ्राय झालं की भाजीमध्ये ते लवकर शिजतात. त्यामुळे पहिल्यांदा वांगे टाकून घेतले आणि ते चांगलं असे परतून घेतले तेलामध्ये. आता वरून हळद टाकली, कारण हळदीशिवाय रंगच नाही भाजीला. त्याचमुळं हळद टाकली आणि आता तुम्ही बघू शकता छान असा रंग इथे दिसत आहे तुम्हाला. छान असं वांगं परतून घ्यायचं. तेलामध्ये परतून घेतल्याच्यानंतर जी काही आपली मेथीची भाजी आहे, जी खुडून घेतली होती, स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली, ती सगळी मेथी यामध्ये मी टाकलेली आहे. आता हे मी मेथी टाकल्याच्यानंतर काही परतून घेणार नाही, कारण मेथी पाणी सोडते आणि त्यामुळे मग नंतर लवकर शिजल्या पण जाते. त्यामुळे जशी मेथी मी टाकली त्यावरती झाकण झाकून ठेवलं आणि हे छोटा खलबत्ता मी यावरती ठेवलेला आहे. ठेवल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता जे काही खलबत्त्यामध्ये थोडीशी मिरची होती त्याचं पण पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि खलबत्ता तो तसाच ठेवला वर, कारण की जी वाफ तयार होईल आणि मेथी पाणी सोडेल. त्यानंतर तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर मेथीनं असं छान पाणी सोडलं होतं. आता ही जी भाजी आहे ती चांगली परतून घेतली आणि ही अशी भाजी ना गरम गरम भाकरीसोबत किंवा गरम गरम चपातीसोबत इतकी टेस्ट लागते. मग माझी हीच रिक्वेस्ट होती की अशी भाजी तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. नंतर तुम्ही मेथी म्हणजे सेपरेट मेथी करतो आपण मूग डाळ टाकून करतो, पण नंतर तुम्हाला ही वांगे टाकून केलेली मेथीच आवडेल, याची मात्र मी तुम्हाला शाश्वती देते. त्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशी भाजी इथे तयार झाली होती. जास्त ड्राय होऊ द्यायची नाही, थोडी थोडी पाणी असताना ठेवून द्यायची. त्यानंतर गरम गरम चपात्या मी इथं करून घेतलेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा.